नमस्कार, पुन्हा एकदा तुमच्या माझ्या गावच्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत. आज छान असं ना ऊन पडले. काल 2 दिवस ऊन नव्हतं आणि म्हटलं 2च दिवस राहिले मुंबईला जायचे आणि आता व्हिडिओला आता सुरुवात करते. चला, आता नाश्त्याला मी उपमा बनवते. रोज आम्हाला नाश्ता लागतोच. कधीतरी चपाती म्हणजे 4 चपाती आणि पोहे वगैरे असले तर किंवा टोस्ट बटर. आज म्हटलं चला, सामान आणलेलं होतंच काल मी आणि आता आम्ही कुडाळला जाणार आहोत. मला ना चूल घ्यायची आहे आणि ती मातीची भांडी आहेत ना ती घ्यायची म्हणजे आपल्या रेसिपीसाठी. इथे काही जास्त भांडी नाहीत, मुंबईला असतात, इथे नाही. मी त्याच्यातच करते. त्याला उपमा करते म्हणजे नाश्ता करूया, नंतर जायचं आहे आपल्याला. पार्थ येणार आहे आमच्याबरोबर. शॉर्ट व्हिडिओसाठी ना मी रेसिपी बनवते, पण लॉंग व्हिडिओमध्ये दाखवायला नाही मिळत कारण मोबाईलला उभं करावं लागतो. म्हणजे शॉर्ट व्हिडिओसाठी, लॉंग व्हिडिओसाठी असं आडवा त्यामुळे गोंधळ होतं. ते राहतं, हे पण धड नाही आणि ते पण धड नाही. म्हटलं आपण खूप व्हिडिओमध्ये दाखवल्यात आपल्या रेसिपी लॉंग व्हिडिओमध्ये, म्हणजे नाश्त्याच्या, जेवणाच्या. मटर टाकून ना आम्हाला उपमा खूप आवडतो. मुंबईवरून येताना मी मटरच्या शेंगा घेऊन आलेली. चला, आता आपला ना नाश्ता तयार झाला आणि उपम्याची रेसिपी तुम्हाला नंतर केव्हा तरी दाखवेन. चला, नाश्ता करणार आणि कुडाळला जायला निघणार. पार्थ आला आणि पार्थला आज ना उपमा नको आहे. तो बोलतो माझ्या मम्मीने पण काकी आज ना उपमाच बनवला ना. आज सुट्टी ना तुका? मस्त सुट्टी गावली. लागवड 3 दिवस. तू येणार आमच्याबरोबर का नाही? बोलत येत नाही हा पार्था? हो येतले. आई काय करता? घराकडे तिथं सांगतो की नाही मी आई सारखी काकी विचारता. बसल्यात काकी. चाय होई काय सांग उगाच आपला. होय. नाश्ता झाला पण भांडी बघतो मोटर चालू केली. अरे हा कमी झाला. आमची तयारी झाली, सामान घेतलं. गुलाब पण घालते साडीवर, सॉरी गुलाब पण घालते ड्रेसवर. खूप आवडलं. व्हिडिओ काढायलाच वेळ नाही, सगळं काम आटतं. पण आंघोळ वगैरे झाले गावी का उशीर आणलं होतं. हे सगळं पासापासून पडलं आहे. मस्त वाटतं. फोडणी काय माझी ऊन लागतं. अरे वाजले किती? अरे देवा, नाही कमी वाजले नाही. 11:15 आले. बरं लवकर झालं ना. ओढणीमध्ये काय होतं ना, ऊन लागलं तर डोक्याला घेऊन का होतं ते. जरा ओढणी मस्त. तो ड्रेस मला नाही आवडला. ऊन लागला काय वासा घ्यायचा. असं त्यांचं असं असं अजून आमच्याकडे मॅच आली लाईट. मस्त ना. काका व हिरो बनले. स्वेटर आणून घातलंच नाही काका घातलं. चला लाईट इली जरा बंद करा. चल बाबू जाऊया. बाटली टाकलं पिशवीत. पानं लक्षात ना मडक्या ठेवलेला आता. बाबा पाणी बघा किती आहे अजून आमच्या वाळाला आहे बघा. सुकं झालंय पण सुकत ते कसं जाऊचं रे जाऊया रे इकडून. कैसून शिक मग खाजीला वाटतं रान जाळू खाया जरा.
आता आम्ही ना घरासमोरच्या रस्त्याने चाललो आहे शेतातून पायवाटेने आणि समोरच हायवे रोड आहे. आमच्या घरासमोर नाही सगळी ना शेतीच आहे. पावसाळ्यात ना छान असं सगळीकडे ना हिरवगार दिसतं आणि इथे ना कोणाचंच एक पण असं घर नाही. आता आम्ही आलो हायवेला स्टॉपवर आणि इथून जाणार येणार तुम्हाला ना एवढ्या गाड्या दिसणार ना, पण आम्हाला जी हवी ना गाडी ती ना अर्धा एक तास तरी नसते. बघा आता ना एस टी दिसते येते अर्धा तास होऊन गेला. आलो आता आम्ही इकडे कुडाळ स्टँडला. गाडी येते बघा, बाजू गाडी येते. कुडाळच्या बाजारचे आपल्याला 2-3 व्हिडिओ झाले आहेत आणि आम्हाला बाजारच आमचा कुडाळ आहे, त्यामुळे सारखंच इकडे यावं लागतं आणि प्रत्येक वेळी येते तेव्हा मी ना शूट करते आणि पुढे पण मी करणारच, कारण मला खूप आवडतं कुडाळच्या बाजारात फिरायला आणि खरेदी करायला. कुडाळचा बाजार ना आठवड्यातून 2दा भरतो, म्हणजे बुधवारी आठवडी बाजार आणि रविवारी गावठी बाजार. ह्या दोन्ही दिवशी ना जीवनावश्यक वस्तू आपल्याला भरपूर प्रमाणात बघायला मिळतात आणि गावठी बाजारात आपल्याला सगळ्या प्रकारच्या अस्सल गावठी वस्तू म्हणजे नारळ, पोहे, कोकम, उकडे तांदूळ, कोकणी रानमेवा, तसे ना कोकणी पदार्थ पण म्हणजे आंबोळ्या, शेवया, घावणे इत्यादी खूप सारं. पण तो बाजार ना दुसरीकडे आहे, म्हणजे आपल्या तिकडे काय घ्यायचं नाही म्हणून जाणार नाही. आणि हा ना मुख्य बाजार आहे इथे. इथे आपल्याला सगळ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला ना गावकरी गावठी वस्तू विकताना दिसत आहेत. आता आम्ही आलो आहे महादेव स्टील सेंटरमध्ये. इथे ना मी जुनी ना खराब झालेली भांडी घेऊन आली आहे आणि ती देऊन ना मी दुसरी नवीन भांडी घेणार आहे. भांडी घेतली आम्ही. दुधाचा कुकर, नाही नाही आवाज येणार. स्टीलची भांडी आमची घेऊन झाली. आणखी थोडंफार आम्हाला सामान घ्यायचं, पण म्हटलं 1 वाजून गेला तर पहिले जेवूया. आता आम्ही चाललो हॉटेल रुचकरमध्ये जेवायला, कारण ना खूप भूक लागली आणि जेवणाचा टाईम पण होऊन गेला आहे. आणि मातीची भांडी त्यांना म्हटलं आता नाही जमणार उन्हातून फिरायला, नंतर घेऊया. आता जास्त मी काही सामान घेणार नाही, किरकोळ लागणार ते घेणार आणि मग घरी जाणार. आज ना व्हेजच जेवणार, कारण आज एकादशी आहे. गरम पण तेवढंच होतं, रात्री थंडी असते. आणि तिघांनी वेज थाळी मागवली स्पेशल. 120 रुपये थाळी. बस 130 रुपये थाळी. त्या 2 भाज्या तर बघूया आपण काय काय आहे. भूक लागली फार. भांडी घेतली, दमलो विचार. जेवण आलं. व्हेज थाली बघा, तिघांनी सेम घेतलं. आता भाज्या आहेत बघा, 3 कोणत्या ते माहीत नाही, बघते. चल पार्थ तू जेव. भात, सोलकढी, ताक, चपात्या, पापड, थोडा शिरा,
डाळ, लोक आत्ता आले हॉटेलमध्ये. कसं आहे जेवण पप्पा? चांगलं आहे. पार्थने पहिला भात खाल्ला नाही. तो भात आवडता. आता मी जेवली थोडं. मस्त आहे जेवण, टेस्टी आहे. 3 भाज्या आहेत. ही वांग बटाटा, फ्लावर आणि ही उसळ आहे आणि गोडी डाळ म्हणजे वरण. मिस्टर ना इथे 1-2 वेळा जेवायला आले. ते बोलतात नॉनव्हेज थाली ना खूप टेस्टी असते, पण व्हेज थाली पण ना खूप छान होते, आवडले आम्हाला. जेवून आता आम्ही ना घरी जायला निघालो, पण थोडंसं सामान राहिलं ते आता घेतो आहे. म्हणजे ते ना आम्ही गावठी पोहे घेतले. गावठी पोहे आम्हाला ना खूप आवडतात चहाबरोबर खायला. पुढे तांदूळ काय हे कारण दे ना गे. अच्छा कण काय? कणगी. कणगी. कणगी गावची हा, उकडून खायची. वाली आणि वर्षातून एकदा ना कणगी खायची. होय. कोण इलो बा तुझं? हां, दूध घ्या ना. पुन्हा आम्ही ना एस टी स्टँडला आलो घरी जाण्यासाठी. आणि आता मातीची भांडी वगैरे ते काही आम्ही घेत बसलो नाही, म्हणजे कंटाळा उन्हातून फिरायला. खूप कडक ऊन लागतं आहे. आता ही एस टी पकडली होती ना कुडाळ ते कडावला आहे, म्हणजे हुमरमाळ्याला नाही जाणार म्हणून आम्ही ना पंजोटिट्याला उतरणार. तिथून आम्ही मग रिक्षाने किंवा एस टीने हुमरमाळ्याला जाणार. एस टीतून उतरून पंजोटिट्याला आलो तिथे सगळी दुकानं पण बंद, सगळं बंद झालं. एक एस टी येते बघा. एस टी आमच्या इथे जाणारी नाही. उमरमाळ्यात तर हा बोलतो. चला पंजोटिट्यावरून ना रिक्षाने आम्ही ना घरी चाललो आहे. हो, याला हँडल नाही. कशाला नको राहू दे, चालतं. मस्त होता पंखा लाव. आलो. कामं काय होतच नाही, थोडी होतात. दमतो ते. हा पंखा लावा बरं वाटलं. पुरातून आम्ही आलो, थोडी इथली साफसफाई केली, व्हिडिओ नाही काढला. चहा वगैरे प्यालो, कपडे वगैरे धुवायचे तिथे धुतले. आता ना म्हटलं चला चुलीवर ना भाकरी बनवतो. दुपारी काय मी हॉटेलमध्ये जेवलो ना, भाकरी चुलीवर भाजायची आणि पिठलं बनवायचं. लालपणाची भाजी आणि ती मी बनवली गॅसवर. आता पिठलं आणि भाकरी चुलीवर बनवते. चूल का मला व्यवस्थित पेटवता येत नाही, बघते, ट्राय करते. पार्कने ना लाकडं आणले, पाट आणते. बाथरूममध्ये पाट आहे. चूल पेटवला पार्थने आमच्या. फुकणी आहे. आहे सगळं आहे जागेवर सगळं आहे. काय पण जास्त नको होते चोंबरव, पेटच दे का चांगले. हा तो हा पेटा दे चांगले. मी पुढे बसते. हा मस्त वाटतं. पेटा दे चांगलं. माती सुचल, जळण जाईल. तुका काय बसा घे जा काहीतरी. बरं वाटतं चुलीवर. जैनीने आले तेव्हा लावलं ना, त्याच्यामुळे जरा बरं वाटलं. तू कुठे कोपऱ्यात जा. खूप दिवसापासून ना माझी इच्छा होती चुलीवर जेवण बनवायची, पण ना चूल नाही. ते मी ना चिरे लावलेत. आणि चूल आज ना मी बघितली बाजारात, पण तिथे ना सिमेंटची होती. मला मातीची चूल हवी आहे. आणि मागच्या वेळेस ना जयचे मित्र आले, त्यांनी ना इथेच ना चिकन बनवलेलं. म्हटलं चला आज आपण ना पिठलं भाकरी बनवूया. नेक्स्ट टाइम मी ना चिकन बनवणार.
सगळं साहित्य घेऊन आले इथे. तांदळाची भाकरी आणि कुळदाचं पिठलं बनवणार म्हणून सगळी तयारी केली आहे. आरामशीर काय घाई नाही वाटतं बरं वाटतं. बरोबर जागा आहे ना ती. मस्त जागा आहे. पार्थ बसलो बरं कोपऱ्यात. गोळे करून घेते. हा ते झाकण हे द्या ताटली त्यात ठेवते. बस झालं. ए नीट बस. हा हा डोक्यावर नको हात घ्या. इकडे बघू नको इकडे बघ. खूप छान वाटतंय बाहेर चुलीवर जेवण बनवायला. मजा पण वाटते आणि ना आनंद पण होत आहे. चुलीवरची पिठलं भाकरी मस्त गावरान मजेशीर बेत. मला वाटलेलं चुलीवर मला ना भाकऱ्या भाजता नाही येणार पण जमलं मला. भाकऱ्या भाजून झाल्या. आता ना कुळदाचं पिठलं बनवते. मस्त शिजतंय ना. पिठलं मस्त होत आहे. आग पार्थने पेटवलं. झालं आमचं जेवण. पिठी लाल पाल्याची भाजी आणि भाकरी. घट्टच बनवली पिठी. पार्थ घे अजून घ्या. ग्लास तू पाहणे बाजूत ठेव पडा. हे घ्या. पाणी इकडे घ्यायचं का पुढे घ्यायचं आणि अशी सरळ. एक नंबर झालं पिठी तर. भाकरी पण चांगले पण पिठी एक नंबर चवीदार. लाल पाल्याची भाजी पण एक नंबर. भारी भारी होते. कसं रे पाच बरी आहे, चांगली. बरी का चांगली. झोप इल्या त्या का काय नाही डोळे लाल झाले. आता आम्ही ना जेवायला बसलो आहे. तुम्ही पण या सगळे जेवायला. आणि आजचा व्हिडिओ मी आता ना इथेच संपवते. आज दिवसभरात आम्ही काय काय केलं तुम्ही पाहिलं. आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून पण सांगा. आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब पण करा. चला पुन्हा भेटू आपण गावच्याच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि गुड नाईट.